आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पार्टीवेअर लॉंग गाऊनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची। तर रक्षाबंधन स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे। याकरता 2.5 मीटर मेन फॅब्रिक आणि त्याचबरोबर 2.5 मीटर जे आहे आपण इथे अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे। अस्तर बटर क्रेपचा यूज केलेला आहे। आता सुरुवातीला अस्तरच्या फॅब्रिकवरती आपल्याला घ्यायची आहे टॉप पार्टची कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे टॉप पार्ट रेडी ठेवायचा आहे आपल्याला 12 इंचाचा। त्याच्यामध्ये प्लस 1 इंच घेऊन आपण 13 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि एक सरळ रेष जी आहे आखून घ्यायची आहे। त्याच सरळ रेषेवरती शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। शोल्डरसाठी मी इथे 5.5 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर आर्महोलसाठी तिथूनच खाली आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। जर मुलगी हेल्दी असेल तर तुम्ही 6 इंचापर्यंत आर्महोल मार्किंग केलं तरी चालेल। आता इथे चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे। तर 6.5 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे। चेस्ट आहे 26 इंच भागिले 4 करून तिथे आपण 6.5 इंचावर मार्क केलं प्लस 2 इंच मार्जिन। त्यानंतर 6 इंचावरती वेस्ट लाईन साठी आपण मार्किंग केलेली आहे आणि प्लस 2 इंच त्याच्यामध्ये आपण मार्जिन ऍड केलेली आहे। आता पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर फ्रंट आर्महोल साठी 1 इंच आणि बॅक आर्महोल साठी 1.5 इंचावरची मार्किंग करून घेतली। कर्व स्केलच्या मदतीने आज आपण इथे मुंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित देऊन घेतलेला आहे। त्यानंतर इथे नेकचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर गळारुंदी मी इथे फक्त दाखवून देते गळारुंदी किती घ्यायची। तर या साइज मध्ये मी गळारुंदी जी आहे 2.5 इंच घेणार आहे आणि इथे फ्रंट पार्ट जो आहे तिथे आपण पॅटर्न बनवणार आहोत। आता फ्रंट पार्ट मध्ये वरती 2.5 इंच घेतलेला आहे आपण तसं फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला व्ही शेप नेक जो आहे तो बनवायचा आहे। अर्धा इंच शोल्डर डाऊन करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतले। फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही रेडी आहेत। आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक मी इथे घेतलेला आहे आणि साधारण हे 2.25 मीटर फॅब्रिक इथे दिसत आहे आणि कापडाची जी उंची आहे किंवा पन्ना आहे 60चा पन्ना आहे। फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये आहे इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला हे फॅब्रिक जे आहे 4 फोल्ड मध्ये करून घ्यायचं आहे त्रिकोणाकृती करून। तर अशा पद्धतीने कापडाचं एक टोक उचलून आपण हे त्रिकोणाकृती करून घेऊयात। त्रिकोणाकृती फॅब्रिक करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे अस्तरचा पार्ट घ्यायचा आहे। हे बघा अस्तरचा भाग घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवून घ्यायचा आहे। जो त्रिकोणी पार्ट आहे तिथे हा पार्ट ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित चॉकच्या हेल्पने। मार्किंग केल्यानंतर इंच टेप ठेवायचा आहे कोपऱ्यावरती आणि जेवढं मेजरमेंट येत आहे कोपऱ्यावरती तेवढंच मेजरमेंट सेंटरला आणि पूर्ण राऊंड वरती तिथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। जसे की या साइज मध्ये 11 इंच येत आहे। तुमच्या साइज मध्ये वेगळं इथे येऊ शकतं। 11 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि इथे हा जो हाफ राऊंड आहे आपला इथे तयार झालेला आहे। हे झालं वेस्टचं परफेक्ट मार्किंग। त्यानंतर आता आपल्याला जो गाऊन आहे त्याच्या बॉटम पार्टची उंची किती घ्यायची ते पाहूयात। तर 12 इंचाचा आपला टॉप पार्ट असणार आहे। 12 इंच टेप वर ठेवून आपल्याला गाऊनची टोटल उंची बघायची आहे। 45 इंच जो आहे आपल्याला गाऊन तयार ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये आपण 1 ते 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। साधारण इथे 47 ते 48 इंच आपण उंची घेणार आहोत खालच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे सेम। हे बघा म्हणजेच आपण बॉटम साठी इथे साधारण 36 ते 37 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। एवढ्या पार्ट मध्ये आपण जॉईन लावणार आहोत। इथपर्यंत जे फॅब्रिक आहे ते 4 फोल्ड मध्ये आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेऊ। मेन फॅब्रिक घेतलेला आहे इथे मी आणि हे फ्रंट पार्टचं मेन फॅब्रिक आहे। गळारुंदी इथे 2.5 इंच घ्यायची आहे। त्यानंतर जो खालचा पोर्शन आहे वेस्ट लाईनचा तिथे आपण 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। साधारण 1 इंच ते पाऊण इंचापर्यंत तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता। आता हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला क्रॉस मध्ये कनेक्ट करून घ्यायचे। तर इथे स्केलच्या हेल्पने आपण हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करून घेणार आहोत। दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे आहे। सेम याच पद्धतीने जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते देखील आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेऊयात। कटिंग केल्यानंतर हे पहा हा जो आहे मधला पोर्शन आहे हा आपल्याला सेपरेट ठेवायचा आहे आणि हा जो मधला पोर्शन आहे इथे आपण अशा पद्धतीच्या चुन्या घेणार आहोत। पण हा पार्ट जो आहे तो जपून ठेवायचा आहे। हा आपल्याला मार्किंग साठी लागणार आहे। आता आपण स्टिचिंग कडे वळूयात। तर मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे त्यावरती इथे आपल्याला ठेवायचं आहे अस्तरचं फॅब्रिक। अस्तरचं फॅब्रिक ठेवून सरळ रेष जी आहे क्रॉसवाली रेष ती स्टिच करायची। त्यानंतर आर्महोलचा जो पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। सेम याच पद्धतीने आपल्याला जो दुसरा पार्ट आहे तो देखील स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्याचबरोबर जो फ्रंट पार्ट आहे त्यासाठी अशा पद्धतीची एक स्ट्रिप
जी आहे मी तयार करून घेतलेली आहे। तर ही स्ट्रीप किती घेतलेली आहे तर मी साधारण 26 इंच हिची जी आहे उंची आहे आणि रुंदी जी आहे इथे साधारण 6.5 इंचाची घेतलेली आहे। आता या पूर्ण जी पट्टी आहे याच्यामध्ये आपल्याला छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत, ज्या आपल्याला फ्रंट पार्टचा नेक जो आहे तो बनवण्यासाठी, तो पॅटर्न बनवण्यासाठी लागणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत पूर्ण पार्टच्या। दोन्ही पार्ट्स जे आहेत शिवून घेतलेले आहेत। आता हे फॅब्रिक आपण सरळ बाजूला करून घेऊयात। वरच्या बाजूने टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत आर्महोल वरती। त्यानंतर दोन्ही पार्ट्स वरती टॉप स्टिचेस केल्यानंतर जो सेंटरचा पार्ट आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या प्लेट्स बनवलेल्या आहेत। प्लेट्स बनवून हा पार्ट जो आहे आपण रेडी केलेला आहे। त्यानंतर आता जो वरचा भाग आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा। हे बघा, पूर्ण जे फॅब्रिक आहे त्याचा आपल्याला सेंटर करून घ्यायचा आहे। दोन्ही जे मेन फॅब्रिक आहेत ते अशा पद्धतीने ठेवायचे। जेवढा आपण मार्जिन घेतली होती खालच्या बाजूने, आपण इथे साधारण 1.5 इंच भाग ठेवला होता, तेवढंच आपल्याला क्रॉसमध्ये कनेक्ट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं। खाली प्लेट्सवर फॅब्रिक राहील आणि गळ्याची उंची किंवा गळ्याची खोली तुम्हाला जेवढी हवे तेवढं हे फॅब्रिक जे आहे तुम्हाला तिथे अटॅच करायचं आहे। आता गळ्याची जी खोली आहे ती जास्त हवी असेल तर तुम्हाला फॅब्रिकचे जे वरच्या प्लेट्स आहेत त्या कमी करायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे। हे ॲडजस्ट करायला लागणार आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स जे आहेत फिक्स करून घ्यायचे आहेत। ते फिक्स करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, इथे हा जो पार्ट आहे जो आपण कट केला होता तो पार्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता या पार्टवरनं आपण ड्राफ्टिंग करणार आहोत। तर हे फॅब्रिक असं न ठेवता खालचा जो पॉइंट आहे तो कनेक्ट करून घ्यायचा आहे, कारण आपण शोल्डर पासून हे पार्ट कट केला होता। खालचा पार्ट जो आहे तो ठेवून घेतला। आता मार्किंग करून घेऊयात आपण। हीच तुमची परफेक्ट गळा रुंदी असणार आहे आणि पूर्ण नेक पॅटर्न जो आहे तुमचा ह्या मधला जो पार्ट आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे। त्यामुळे ही जी मधली कटिंग आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मार्किंग करून घेतलं। आता त्याच मार्किंगवरती आपल्याला हे दोन्ही पॉइंट्स जे आहेत, हे बघा, दोन्ही पार्ट्स जे आहेत व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत। दोन्ही पार्ट्स मी इथे एकावर एक ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि ते शिवून घ्यायचे। त्यावरती आपण लेस देखील अटॅच करणार आहोत। जो थंबनेल मध्ये ज्या पद्धतीने ड्रेस आहे त्याच पद्धतीने सेम हा ड्रेस जो आहे आपण बनवणार आहोत। व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी। दोन्ही बाजूंनी आपण व्यवस्थित असं शिवून घेतलेलं आहे। छान फिनिशिंग आलेली आहे। प्लेट्सचं डायरेक्शन खालच्या बाजूने ठेवलं। त्यानंतर अशा पद्धतीची लेस घ्यायची आहे आणि ही जी लेस आहे क्रॉस पार्ट वरती ठेवायची। दोन्ही बाजूंवरती आपण ही लेस जी आहे ती ठेवणार आहोत आणि व्यवस्थित शिवून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे। लेसचा जो गोलाकार भाग आहे किंवा डिझाईन आहे ती मधल्या बाजूने म्हणजे सेंटरच्या बाजूने यायला हवी। अशा पद्धतीने हा पार्ट रेडी केला। त्यानंतर आतली जी बाजू आहे तिथनं आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यालाही आपण अस्तर जे आहे अटॅच करणार आहोत। हे बघा, व्यवस्थित अस्तरचा भाग घ्यायचा आहे आणि तो या प्लेट्स ज्या आहेत कव्हर करत आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते टोचणार नाही। बॉटम पार्टचा मेन फॅब्रिक घेतलेला आहे, त्यावरती टॉप पार्टचा मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचा आहे। सेंटरनी सेंटर मॅच करून पूर्ण राऊंड जो आहे अटॅच करून घ्यायचा। त्यानंतर आता यामध्ये अस्तर कसे अटॅच करायचे ते पाहूयात। तर अशा पद्धतीने इथे टॉप पार्ट ठेवलेला आहे मी, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि पूर्ण अस्तरचं जे फॅब्रिक आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला टॉप पार्ट आणि बॉटम पार्ट मध्ये। त्यानंतर हे फॅब्रिक खालच्या बाजूला टर्न करून घ्यायचं। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स आपण रेडी करून घेतले। बॅक साइडला झिप अटॅच केलेली आहे। त्याचबरोबर इथे फ्रंट पार्ट मध्ये बेल्ट्स जे आहेत ते बनवून अटॅच करून घेतले। आता आपल्याला दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि शोल्डरची जी आहे फिटिंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर आता आपल्याला जो पॅटर्न आहे स्लीवचा पॅटर्न तो रेडी करायचा आहे। तर इथे घेताना बायसेप्सचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तुम्हाला मुलीचं जे बायसेप्स आहे त्याचं मेजरमेंट लागणार आहे। तर इथे साधारण आपल्याला अशा पद्धतीने इंच टेप गोलाकार मध्ये ठेवून आपण 10 इंच मार्किंग केलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता। हे पहा, जे आपल्याला तुम्हाला आतमध्ये एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे त्याकरता इथे फॅब्रिक घेतलेला आहे। 4 फोल्ड मध्ये डबल फोल्ड मध्ये फॅब्रिक आहे आता सध्या आणि 10 इंच फॅब्रिक फोल्ड केलेलं आहे। आता क्रॉस मध्ये असं त्रिकोणाकृती करून घ्यायचं
त्यानंतर आपल्याला किती घ्यायचं आहे तर 12 इंच, 11 ते 12 इंच आपण इथे घेणार आहोत. तर त्याचा अर्धा जो पार्ट आहे साधारण आपण इथे 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने सरळ रेषा आखून घ्यायची. इथे तुमच्या मुलीचं जे पण बायसेप्सचं मेजरमेंट येईल ते घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सर्व बाजूंनी राऊंड आकार जो आहे तो परफेक्ट आलेला आहे. आता ही जी स्ट्रीप आहे त्याची रुंदी किती ठेवायची तर साधारण मी इथे 2 इंच घेतलेलं आहे. 2 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. ही स्ट्रीप जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला टाईट हवी असेल तर तुम्ही टाईट देखील ही जॉईन करू शकता, लूज हवी असेल तर लूज देखील जॉईन करून घेऊ शकता. अशा पद्धतीने हे फक्त बॉडी मेजरमेंट्स घ्यायला लागतील तुम्हाला. अशा पद्धतीने मार्किंग केलं. अशा आपल्याला 4 स्ट्रीप लागणार आहेत टोटल. तर ह्या पद्धतीने केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा 4 स्ट्रीप कट करून घेतल्या. स्ट्रीप कशा ठेवायच्या तर दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून एकावर एक 2 स्ट्रीप ठेवून घ्यायच्या. त्यानंतर वरच्या बाजूने खालची बाजू आणि साईडची बाजू सगळं स्टिच करून घ्यायचं आहे. एक साईड ओपन राहील आपली, जिथून ही जी स्ट्रीप आहे आपल्याला सरळ बाजूला करून घेता येईल. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही स्ट्रीप तयार करून घेतल्या आणि त्याला आपण अशा पद्धतीची लेस जी आहे ती लावलेली आहे. इथे तुम्ही जी पाईपवाली लेस आहे ती देखील यूज करून घेऊ शकता. हे बघा एवढा जो पार्ट आहे आपण तिथे लेस लावलेली नाही आहोत. आता हा जो पार्ट आहे तो आपल्याला अटॅच करायचा. जेवढी मार्जिन आहे त्याची मार्किंग करायची. त्यानंतर आर्महोलचा सेंटर करून घ्यायचा आणि ही जी पूर्ण स्ट्रीप आहे ती आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अटॅच करू शकता, टाईट लूज. बॉटमचा पार्ट जो आहे सिम्पली डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा. अस्तर देखील डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर फिटिंग करून घ्यायची आहे गाऊनला. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा पार्टीवेअर लॉंग गाऊन जो आहे आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. I remember the days, always at the same place, the same people every day. I will never forget this black old Corvette standing in front of my way. We were both in high school. I thought I was a fool. Oh, when I was falling for you. You keep drawing me in, and I know it's a sin, but even so, yeah, I need you, you, you. You taste like candy. Eat you on a Sunday. Feel so bittersweet knowing I can leave. You taste like candy. Eat you on a Sunday.